सजना पुन्हा स्मरशील ना, सजना पुन्हा स्मरशील ना, साऱ्या खुणा सजना पुन्हा, साऱ्या खुणा सजना पुन्हा स्मरशील ना, सजना पुन्हा स्मरशील ना. वा, थँक्यू. बऱ्याच दिवसांनी म्हणलं, पण ठीक आहे, आपली एक आवड आपण जपायला हरकत नाही. आता बघूयात का? बघूया. आता याच्यामध्ये ही भरडलेली डाळ घालायची. बर, जे आपण भाजून घेऊन मग भरडलेली आहे बघा. बस. आता याच्यावरती हे जिरेपूड आणि धनेपूड घालूया. बरं. थोडासा गोडा मसाला. ही जिरेपूड पुरे इतकी. हा बस. आता धनेपूड. जनरली मसाल्याचे पदार्थ आपण फोडणीमध्ये घालतो, याच्यामध्ये आपण जरा उलट करतोय का बरं असं? जनरली म्हणजे काय होतं की तो फ्लेवर आधी ती थोडी शिजली आणि नंतर मग ते थोडेसे उग्र फ्लेवर त्याचे पण ते टेस्टी लागतात. बरं. गोडा मसाला, धनेपूड, जिरेपूड आपण तिन्ही घातलेलं आहे. गॅस स्टर करू. थोडंसं हलवून झाकून ठेवू. बरं, परत एकदा झाकून ठेवायचं, कारण ती डाळ घातली आहे ना, नाही तर मग ती तशीच कच्ची राहील. आणि वाफेवरती ते सगळं एकजीव पण होईल, नाही का? एक झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाट पाहूयात आणि मग आपण पुढच्या कृतीकडे. हा, क्या बात आहे, मस्त वाचायला लागलेला आहे. 2 मिनिटं थांबूयात आणि मग गोळ्यात पुढच्या कृतीकडे. आता वाफ आलेली दिसतीये, तर आपण झाकण काढूया. आणि त्या डाळीच्या रंगावरनं कळते की ती पण आता थोडी शिजायला लागलेली आहे. आता याच्यामध्ये हे खिसून घालायचे चीज. वा, ह्याचं प्रमाण तुम्ही नाही सांगायचं. बस पुरे. तो थोडा एक वेगळा फ्लेवर येतो पुन्हा. प्रश्नच नाही. आता याच्यामध्ये मसाला शेंगा, मसाला शेंगदाणे आणि कोथिंबीर. बरं, एवढे राहूच द्यावेत, थोडेसे नुसते खायलाही चांगले लागतात ना. आणि कोथिंबीर बघा बरं. पदार्थ सगळे घालायचे याच्यात झालेले आहेत. मसाले घातले, कोथिंबीर घातली, दाणे घातले, शेव राहिली की खाताना शेव, कारण याच्यामध्ये मऊ पडून जाईल. बरं, म्हणजे अगदी जेव्हा आपण बाउल मध्ये सर्व करणार तेव्हा वरनं अशी शेव घालायची. आणि मग तुम्हाला हवं तर चीज पण तुम्ही परत घालू शकता. नाही, ते बात घालूच येतं, त्याचं काही म्हणजे. वा, अशा प्रकारे तयार झालेली आहे खमंग काकडी. आता आपण अशी तर नाही खाऊ शकत, त्याला बाउल मध्ये छान सर्व करूयात, शेव घालूयात, त्याच्यावरती थोडंसं चीज तुमच्या आवडीचं, तेही सगळं घालूयात. तुम्ही पटकन लिहून घ्या खमंग काकडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खमंग काकडी करण्यासाठी लागणारे साहित्य: भाजून भरड काढलेली चणा डाळ, काकडीचा किस, शेव, मसाला शेंगदाणा, कोथिंबीर, चीज, मिरची, कढीपत्ता, धणेपूड, जिरेपूड, गोडा मसाला, हिंग, मोहरी, जिरं, हळद आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद, हिरवी मिरची आणि काकडीचा किस परतून त्यावर झाकण ठेवून काकडी शिजवून घ्यावी. शिजलेल्या काकडीमध्ये भाजलेल्या चणा डाळीची भरड, गोडा मसाला, जिरेपूड आणि धणेपूड घालून सर्व एकत्र करून कढईवर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. तयार मिश्रणामध्ये किसलेला चीज, मसाला शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. शेवेची सजावट करून खमंग काकडी सर्व्ह करावी. पाणी. याला आपल्याला थोडंसं पाणी टाकून कणिक याची मळून घ्यायची. आपल्याला एक 2-3 मिनटं याला लागतील. त्याचबरोबर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि कणिक मळून घ्यायची आहे. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे काम करतो एक. इथे सांबार वडीचं जे आपल्याला मिक्सचर करायचं आहे त्याच्यासाठी आपण याच्यात थोडं तेल टाकू. एका बाजूला आपण हे जे सांबार वडीचं जे सारण आहे, जे टॉपिंग आहे ते पण करूया. आणि एका बाजूला हे जे आपल्याला टोस्टाडा करायची आहे त्याच्यासाठी ही जी कणिक आहे ती पण लाटायला घेऊया. टाकतोय मोहरी, याला सगळ्यांना मी असं लाटून घेतलेलं आहे. एक याला मी कट करणार आहे. आपले एक कटर वापरून याचे गोल असे कट्स त्याला देणार आहे आणि त्याला कापून घेणार आहे. इथे
मोहरी फुटल्यानंतर आपण याच्यात टाकतोय जिरे, कांदा, एक अर्धा कांदा आपण याच्यात टाकतोय, काटा घेऊन याला मी हे छिद्र करून घेतोय. म्हणजे काय की ते टोस्टाड आहेत ते जास्ती फुगायला नको त्या दृष्टीने. मंडळी आता हे उरलेला जे आहे जी कणिक आहे ती अर्थात परत आपल्याला त्याचा गोळा करून परत रोल करून असे कट्स आपल्याला मारता येतील. बघूया तेल तापलं असेल. आता याच्यामध्ये मी घालतोय चारोळ्या, खोबरं, एक अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे. खोबऱ्याचा मस्त खमंग वास यायला लागलेला आहे छान. त्याच्यात जाणार आहे हळद, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, थोडं हिंग, धणे जिरे पूड, एक अर्धा चमचा धणे जिरे पूड टाकलेली आहे. थोडंसं मी याच्यामध्ये टाकतोय आलं लसणाची पेस्ट. एकत्र केलेलं आहे. याच्यात जाणार आहे 1 चमचा साखर आणि भरपूर कोथिंबीर. बस कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. एवढ्या हीटमध्ये ते थोडीशी अशी ओलसर झाली पाहिजे कोथिंबीर, तेवढंच आपल्याला करायचं आहे. याच्यात टाकतोय मी थोडासा लिंबाचा रस सगळ्यात शेवटी. बस गॅस बंद केलेला आहे, याला बाजूला ठेवलेलं आहे. आणि आता मी हे जे टोस्टाडा आहेत आपले ते फ्राय करून घेतो. इथे क्रिस्पी ते झाले पाहिजेत. मंडळी मी काय करणार आता, हे फ्राय झाल्यानंतर ना, क्रिस्पी फ्राय झाल्यानंतर याला काढणार आहे. मी याच्यावरती थोडंसं लेट्यूस, नंतर हे सांबार वडीचं जे सारण आहे, कोथिंबिरीचं सारण आहे, हे वरती टाकणार आहे आणि वरती थोडासा चीज सॉस टाकणार आहे. वा, कॉम्बिनेशन मस्त लागणार आहे. मंडळी मी याला आता तळून घेतो. याच्यावरती हे सारण टाकतो, चीज सॉस वगैरे टाकून घेतो आणि प्लेटमध्ये सजवून घेतो. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. सांबार वडी टोस्टाडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, किसलेलं सुकं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, मक्याचं पीठ, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, साखर, जिरेपूड, चारोळ्या, मोहरी, हिंग, लिंबाचा रस, जिरं, खसखस, धणेपूड, गोडा मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी मक्याचं पीठ, मीठ, हळद, लाल तिखट आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावा. तयार पिठाची पोळी लाटून त्याला काट्या चमच्याने टोचण करून घ्यावं. नंतर कटरने त्याचा गोल आकार कापून कढईतील गरम तेलात तळून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चारोळ्या, किसलेलं सुकं खोबरं, हळद, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, हिंग, धणेजिरे पूड, आलं लसूण पेस्ट, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट परतून शेवटी लिंबाचा रस घालावा. तयार टोस्टाडावर कोथिंबीरीचं सारण भरून चीज सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी. आपण आजची जी पहिली रेसिपी करतोय ती आहे सॅलड पिझ्झा. आता आपण करणार आहोत सिलॅन्थ्रो व्हेज.